मी त्यातला मेन खलनायक आहे, ज्याच्यामुळे नाटक घडतं. आमच्या घरामध्ये इतक्या ओपनली बाप आणि मुलगी कधी कुठे सहसा बोलत नसेल, एवढ्या ओपनली मी तिच्याशी या सगळ्या विषयांवर बोलतो, तिला जागरूक करतो. हे एवढं सगळं झाल्यानंतर ज्यांनी त्याच्यावर रेप केलाय तो कसा रिॲक्ट होतो, पत्रकार कसे रिॲक्ट होतात, पत्रकार कसे बदलतात. कोणतं नाटक आहे तुमचं जे तुम्हाला वाटतं की त्याचा पुढे जाऊन चित्रपट व्हावा किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं? नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लवकरच पुरुष हे नाटक पुन्हा एकदा आपल्या भेटीला येते आणि आत्ता माझ्यासोबत आहेत शरद पोंक्षे सर. सर, कसे आहात तुम्ही? मी मस्त एकदम छान एक्सायटेड आहे की पुरुष कधी येते लोकांसमोर, प्रयोग कधी होतोय आता. पण सर, तुम्ही निर्माते देखील आहात आणि या नाटकात मध्यवर्ती भूमिका देखील आहे. हे नाटक पूर्वी जेव्हा आलेलं तेव्हा खूप वेगळे कलाकार होते, तेव्हा आम्ही सुद्धा नव्हतो. पण आता हे नाटक आलं आता आम्हीही आहोत. पण काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल एकंदरीत आणि थोडंसं विषयाबद्दल सुद्धा पुन्हा एकदा? काही नाही, तुम्ही नव्हतात पहिल्यांदा आलं तेव्हा 80-82ला आलेलं नाटक आहे. मी सुद्धा 10वी-12वीत होतो तेव्हा. नाना पाटेकर, रीमा लागू, चंद्रकांत गोखले, उषा नाडकर्णी अशा ग्रेट कलाकारांनी याच्यात काम केलं होतं आणि विजया मेहतांसारख्या दिग्गज दिग्दर्शिका होत्या. 40-45 वर्षानंतर जयवंत दळवींचा जन्मशताब्दी महोत्सव, त्यांचं एखादं छान नाटक करावं तर कुठलं करावं जे कालबाह्य झालेलं नाही आहे, काळाशी सुसंगत असलं पाहिजे ना. ते विषय जुना झाला तर मग मजा येत नाही बघायला. तर पुरुष, दुसरं कुठला विषयच नाही. ह्या विषयामध्ये आज जो महाराष्ट्र किंवा आपल्या देशभरामध्ये जाती द्वेष आपल्याला बघायला मिळतो, जातीमध्ये भयानक विष राजकीय लोक पेरतायत, तोच ह्या नाटकाचा विषय आहे. आणि अतिशय तिराईत होऊन कोणालाही डावं उजवं न करता परखडपणे जातीभेदावरती ह्याच्यात भाष्य केलं गेलेलं आहे. दुसरा अतिशय भयंकर आपल्या समाजाला भिडणारा आणि एक अतिशय त्रासदायक विषय आहे, तो म्हणजे स्त्रियांवरील अत्याचार, जे भयानक आहे. सातत्याने आपल्याला बलात्काराच्या बातम्या ऐकायला येतात. तर असा विषय सुद्धा ह्याच्यात अतिशय प्रखरपणे मांडलेला आहे. या सगळी जी पात्र आहेत या विषयाशी सुसंगत आणि आसपासची या सगळ्यांच्या अंतरंगात काय चाललंय, म्हणजे एखादी बलात्कार होतो ज्या मुलीवर, तिचं मन आतमध्ये काय बोलत असतं, तिची आई काय बोलत असते, तिचे वडील कसे बोलत असतात, तिचा प्रियकर नेमका कसा रिॲक्ट होतो, हे एवढं सगळं झाल्यानंतर ज्यांनी त्याच्यावर रेप केलाय तो कसा रिॲक्ट होतो, पत्रकार कसे रिॲक्ट होतात, पत्रकार कसे बदलतात, माणसं कशी बदलतात, कशी छोट्या छोट्या प्रलोभनानंतर माणसं विकली जातात, असं सगळं भयान असं एक प्रचंड वास्तववादी, एक सामाजिक स्थितीवर भाष्य करणारं असं हे नाटक आहे. डोळ्यामध्ये अंजन घालणारं नाटक आहे. काही समस्यांची उत्तरं देणारं पण नाटक आहे. कथा नक्कीच सर खूप बोल्ड आहे, बोल्ड वाटते. पण तुम्ही तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? मी त्यातला मेन खलनायक आहे, ज्याच्यामुळे नाटक घडतं. आणि त्यामुळे तो रोल करणं, पूर्वी इतक्या मोठ्या कलाकारांनी, नाना पाटेकरांसारख्या अत्यंत दिग्गज कलाकारांनी ती भूमिका एका उंचीवर नेऊन ठेवली. त्याच्यानंतर 40 वर्षानंतर तीच भूमिका करायची परत. त्यामुळे माझ्यासाठी चॅलेंज आहे आणि मी ते स्वीकारलं आहे. माझ्या पद्धतीने मी ती भूमिका साकारतोय. लोकांना नक्की आवडेल याचा विश्वास आहे. सर, हे नाटक कुठेतरी एका मुलीच्या अवतीभोवती फिरतं किंवा ती मुलगी विक्टीम असते आणि खऱ्या आयुष्यात तुम्हाला सुद्धा एक मुलगी ती खूप छान काम करते. मी सोशल मीडियावर तुमच्या पोस्ट बघतो. तर अशा वेळी जेव्हा तुम्ही घरी तुमच्या मुलांशी, ऑब्व्हियसली तुमचा मुलगा तर आहे आता तुमच्यासोबत काम करतो, पण मुलीशी या विषयाबद्दल डिस्कशन होतं का आणि तिच्या काय प्रतिक्रिया आहेत? कारण ती वेगळ्या जनरेशनची आहे, तुम्ही वेगळ्या जनरेशनचा आहात. खूप बोलतो आम्ही. आमच्या घरामध्ये इतक्या ओपनली बाप आणि मुलगी कधी कुठे सहसा बोलत नसेल, एवढ्या ओपनली मी तिच्याशी या सगळ्या विषयांवर बोलतो, तिला जागरूक करतो, तिला सतत सावध करायचं काम करत असतो. त्यामुळं आम्ही मोकळेपणाने बोलतो याच्यावर. काही आमच्यात कुठलं मुलीशी या विषयावर कसं बोलावं वगैरे असं काही नाही आहे. लग्न संस्था, ती लग्न टिकतात नाही टिकतात, डिवोर्सचं वाढलेलं प्रमाण, होणारे अत्याचार, ह्यावर सगळ्यांनी कसं आत्ताच्या मुलीने बघायला पाहिजे, असं सगळं मी तिला एक बाप म्हणून, बाप म्हणण्यापेक्षा एक वयाने मोठा मित्र म्हणून तिला मी सगळं सांगत असतो. त्यामुळे आमच्यात खूप छान मैत्रीपूर्ण नातं आहे आमच्या दोघांचं, मग दोन्ही मुलांशी.
सर आत्तापर्यंत तुम्ही अनेक वेगवेगळी नाटकं केली, त्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका आहेत. पण रंगभूमी किंवा नाटक हे आपल्याकडे एक असं माध्यम आहे जे फार मोठ्या प्रमाणात पाहिलं जातं, चांगला रिस्पॉन्स मिळतो. त्यामुळे तुमचं असं एक कोणतं नाटक आहे जे तुम्हाला वाटतं की ते जर मोठ्या पडद्यावर आलं किंवा अजून लोकांपर्यंत पोहोचावं जास्त या हेतूने, तर ते मोठ्या पडद्यावर यावं, असं कोणतं नाटक आहे तुमचं जे तुम्हाला वाटतं की त्याचा पुढे जाऊन चित्रपट व्हावा किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं? अर्थातच नथुराम गोडसे हे आता मोठ्या पडद्यावर यावं असं मला खूप वाटतं. फक्त त्या येण्यासाठी ज्या गोष्टी आहेत, तो सिनेमा, त्याचा विषय तो इतका आपल्याकडं म्हणजे काय वादाचा विषय आहे की त्याच्यामुळं ते सगळं प्रत्यक्ष उतरणं फार अवघड आहे. पण माझी इच्छा खूप आहे की नथुराम मोठ्या पडद्यावर दिसावा. अगदीच सर, थँक्यू सो मच. छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. थोडंसं दडपण होतं, पण गप्पा मारल्यानंतर तसं काही वाटत नाही. थँक्यू सो मच. आणि तुम्ही आज म्हटल्यावर अर्थात विषय पण इतका बोल्ड आहे, तर फार छान असेल नाटक. पण जाता जाता प्रेक्षकांना काही सांगायचं आहे का? रसिक हो, इतकी वर्ष मी लहानपण देगा देवा, त्या तिघांची गोष्ट, अशी अनेक नाटकं केली आहेत. नांदी केलं, नटसम्राट केलं. या सगळ्या नाटकांना नथुराम गोडसे तर 25 वर्ष एवढं प्रेम दिलं तुम्ही. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी एक वेगळं विषयावरचं गाजलेलं नाटक पुरुष घेऊन येतोय. एक वेगळी खलनायकाची भूमिका तुमच्यासमोर साकार करणार आहे. इतक्या भूमिकांवर, नाटक असेल, सिनेमा असेल, मालिकांवर तुम्ही एवढं प्रेम केलं, तसंच हे नाटक बघायला सुद्धा आवर्जून या. तुम्ही अजिबात निराश होणार नाही आणि तुमच्या पसंतीला नक्की उतरेल याची मी तुम्हाला खात्री देतो. 14 डिसेंबरपासून हे नाटकाची शुभारंभ होईल आणि मग पुढे संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे याचे प्रयोग होतील. आवर्जून वर्तमानपत्रात, सोशल मीडियावर लक्ष ठेवून राहा. बुक माय शोवर याची तिकीट विक्री चालू असते, तर आवर्जून या आणि जोरदार प्रतिसाद द्या. हे नाटक लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. समाजातल्या ज्या घडलेल्या घटना आहेत, ज्या घडत आहेत, त्यावर भाष्य करणारं आहे, डोळ्यात अंजन टाकणारं, जागं करणारं नाटक आहे. अवश्य या. धन्यवाद सर, आणि तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.